आजचा व्हिडिओ पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आपण बघणार आहोत. आज पण आहे डिव्हिजन टेस्ट. आता आपल्याला डिव्हिजन करायचंय. कोणाचं डिव्हिजन करायचंय तर डिव्हिजन ट्रिक आहे डिव्हिजिबल बाय 9चं डिव्हिजन आपल्याला बघायचं की 9 ने कसं डिव्हिजन करायचं. आपण काय करायचं त्यासाठी एकदम सिंपल एकदम सोपी पद्धत घेऊन आलो तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही काही सेकंदात अशा पद्धतीने लगेच करू शकणार आहेत. तर बघा काय करायचं बघा. 54 डिवायडेड बाय 9, 63 डिवायडेड बाय 9, 81 डिवायडेड बाय 9, 90 डिवायडेड बाय 9. आता हे तुम्हाला सोपं वाटतं कारण तुम्हाला टेबल येतो, पण ह्याच्या पुढचे जे आहेत त्या तुम्हाला टेबल येत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने करायचं. कसं करायचं काय करायचं ते आपण बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण सम बघूया. काय बघा 54 डिवायडेड बाय काय 9. इकडे काय लिहिलंय इकडं 5 लिहिलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय करा +1 करा. 5 + 1 किती झाले 6. तुमचा आन्सर रेडी. एवढं सोपी पद्धत आहे. इकडे काय 6 + 1 करा. या ठिकाणी 7 उत्तर तुमचं ओके. 8 + 1 करा 9 उत्तर ओके. एवढ्या सोप्या पद्धतीने आता ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता हे झालं इकडचं. हे बघा डबल डिजिट आहे या ठिकाणी त्यामुळे असं करायचं आहे. आता 3 डिजिट असल्यानंतर काय करायचं आपण बघूया. आता बघा इथे काय 108 डिवायडेड बाय काय 9. मग आता अशा वेळेस काय करायचं बाबा. आता या ठिकाणी 1 प्लस केलं पण आता इथे काय करायचंय +2 करायचं. काय करायचंय +2. आता याच्यामध्ये +2 केलं म्हणजे तुमचं आन्सर काय झालं 12. बघा किती सिंपल पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. काही सेकंदात तुम्ही कॅल्क्युलेटर चेक करून बघा की खरंच उत्तर बरोबर आहे का. त्याच्यामध्ये काय करायचं +2 म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर काय करायचं 15. ओके. आता इथे काय 15 लिहिलंय +2 करा 17. बघा किती सिंपल पद्धतीने किती सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं की याचं उत्तर काय येणार आहे ते. आता नेक्स्ट सम बघूया आपण. आता नेक्स्ट सम काय आहे ते आता आपण बघणार आहोत. काय 216 डिवायडेड बाय 9. आता मग अशा वेळेस काय करायचं आता +2 करायचं का +1 करायचंय. तर आता अशा वेळेस काय करायचं आहे ह्या ठिकाणी +3 करायचंय. काय करायचं +3 म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे 24. आता या ठिकाणी +3 तुमचा आन्सर काय राहणार आहे 27. या ठिकाणी काय करणार +3 म्हणजे तुमचा आन्सर काय राहणार आहे या ठिकाणी 25. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येणार आहे ते. बघा किती छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कशी आहे ट्रिक छान आहे का. छान वाटली ट्रिक तर नक्की शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत त्याने सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला असं छान छान ट्रिक शिकायला मिळतील आणि तुमचं मॅथ्स अजून पक्का होणार आहे.